जय शिवराय मित्रांनो, आज आपण निघालेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा एका ठिकाणी, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी साधारण वयाचे 26 वर्ष काळ तिथे घालवला आहे. आणि ज्या गडाला राजांचा गड, गडांचा राजा म्हणून ओळखला जातो आणि जो गड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानीचा मान पटकावला ज्या गडाने, त्या गडावरती आपण निघालेलो आहोत. इतके विशेषण लावल्यानंतर, इतके वर्णन केल्यानंतर गडाचे नाव सांगण्याची कोणाला गरज वाटणार नाही असं मला वाटतं. तरीही आज आपण निघालेलो आहोत राजगड या ठिकाणी. चला भेटूया. आज आपण राजगडचा ट्रेक करत आहोत आणि आज तारीख आहे 26 मे 2025. सध्या मे महिना सुरू आहे, तरी पण वातावरण असं आहे की जून जुलैसारखं. निसर्ग चक्र कदाचित 2025चा मे महिना विसरून गेला आहे असं वाटतं. भयंकर मुसळधार पाऊस सुरू आहे काही वेळेस आणि आज वातावरण तर एकदम पावसाचं झालं आहे. चला जाऊयात वरती. रायरेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवपिंडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि त्यानंतर प्रत्यक्ष स्वराज्य स्थापनेच्या कार्याला ज्यावेळेस सुरुवात झाली, त्यावेळेस पुणे प्रांतातील, पुणे जहागिरीमधील आसपासचे जे गड किल्ले होते ते जिंकून घेण्यास सुरुवात झाली. इतिहासामध्ये तोरणागड हा जिंकून घेऊन स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीला, म्हणजे स्वराज्य स्थापनेचा सुरुवाती तोरणागड जिंकून केली असा काही ठिकाणी उल्लेख आहे. आणि काही ठिकाणी राजगड हा गड सर्वप्रथम जिंकून घेतला असा उल्लेख आहे. तसे पुरावे हे सापडतात आणि मीही या मताचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला राजगड जिंकून घेतला, त्याच्यानंतर तोरणा जिंकून घेतलं. राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय प्रिय गड होता, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील बहुतांश काळ हा याच राजगडावरती गेलेला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील जो संघर्षाचा काळ होता, तो संघर्षाचा काळ, धामधुमीचा काळ, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य या गडावरती होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जे काही सुखद दुःखद प्रसंग घडले, त्या सुखद दुःखद प्रसंगाचा प्रत्यक्ष साक्षीदार हा राजगड आहे. त्यामुळे महाराजांना हा अतिशय प्रिय होता. राजगड हे हिंदवी स्वराज्याच्या प्रथम राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे या गडावरती लोकांचा राबता तेवढ्या मोठ्या प्रमाणातच होता. त्यामुळे या गडावरती येणाऱ्या जनता किंवा खूप लोकांचा ये जा असायची. त्यामुळे या गडावरती येण्यासाठी खूप वाटा होत्या. साधारण माझ्या मते या गडावरती येण्या जाण्यासाठी 10 वाटा होत्या, परंतु आजच्या सध्याच्या काळामध्ये त्यातील फक्त 4 वाटा वापरात आहेत. पहिले जो आपण चाललेलो आहोत तो राजमार्ग म्हणजे पाली दरवाजा मार्गे पाली या गावापासून येतो. दुसरी वाट आहे ते गुंजवणे या गावातून येते आणि तीच वाट पुढे दुभांगून एका गुंजवणे दरवाज्यातून गडावरती प्रवेश करते आणि ती वाट पुढे दुभांगून चोर दरवाजा मार्गे राजगडावरती प्रवेश करता येतो. आणि तिसरा आहे आळूचा दरवाजा, त्या मार्गे आज गडावरती प्रवेश करता येतो. या 4 वाटा आज प्रामुख्याने वापरात आहेत. आजकाल जास्त प्रमाणात वापरात असणारी वाट म्हणजे पाली दरवाजा मार्गे जे येणारी आहे तो राजमार्ग आजकाल जास्त ट्रेकर्स वापरतात. आणि दुसरा म्हणजे चोर दरवाजा मार्गे येणारे. आणि तिसरी जी वाट आहे ते गुंजवणे दरवाजा मार्गे येते. त्या वाटेने मी तर सांगतो की त्या वाटेने येऊ नये, कारण का तर पावसाळ्यात ती वाट अतिशय जंगलातून जाते, जंगल खूप घनदाट होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या वाटेचा वापर खूप कमी असल्यामुळे ती वाट मळलेली इतकी नाही आहे, त्यामुळे ते जंगलात खूप चुकण्याची दाट शक्यता असते. मी एकदा त्या वाटेने गेलो आहे, पण उन्हाळ्यात गेलो आहे. पावसाळ्यामध्ये त्या वाटेने जाणं सोयीस्कर नाही. आणि चौथी जी वाट आहे आळू दरवाजा, जे लोक, जे ट्रेकर्स राजगड टू तोरणा असं ट्रेक करतात त्यांच्यासाठी ती सोयीस्कर आहे. म्हणजे राजगड टू तोरणा ट्रेक करण्यासाठी, रेंज ट्रेक करण्यासाठी एकमेव मार्ग तोच आहे. आपण 8:45 वाजता गड चढायला सुरुवात केली आहे आणि माझा प्रयत्न असा आहे की न थांबता हा गड आज पूर्ण चढून घ्यायचा. कारण का, याच्या पाठीमागे एकदा जेव्हा उन्हाळ्यामध्ये मी याच वाटेने गेलो होतो तेव्हा मध्ये एका ठिकाणी विश्रांती घेतली होती आणि आता एका विश्रांतीमध्ये गड पूर्ण गेलो होतो चढून. त्यामुळं आज प्रयत्न असा आहे की न थांबता बघू, प्रयत्न करूया चढणं होतं आहे का राजमार्गे, पाली दरवाजा मार्गे. आपण 9:15 वाजता गड चढायला सुरुवात केली होती आणि आता वाजले आहेत बरोबर 9:15 आणि कुठेही न थांबता आपण येऊन पोहोचलेलो आहोत पाली दरवाजा क्रमांक 1च्या बुरुजाच्या खाली. अजून पाली दरवाजा 1 मध्ये गेलेलो नाही आहोत. हा पाठीमागे बुरुज क्रमांक 1. चला
आता जाऊया पाली दरवाजा 1 मध्ये. समोर दिसतो तो पाली दरवाजा क्रमांक 1. पण पाली दरवाजा क्रमांक 1च्या डाव्या बाजूला आता सध्या रिकामी जागा दिसते आहे. परंतु ज्यावेळेस गड हा राबता होता त्यावेळेस या बाजूला एक अशी उंच भिंत होती बांधलेली. आता सध्या फक्त हे अवशेष शिल्लक आहेत. परंतु त्या काळामध्ये पूर्ण उंच भिंत होती. भिंत याच्यासाठी होती की खालून लांबून पाहिल्यानंतर ही भिंत आणि तट हा वेगळा दिसत नव्हता. तो अखंड तट आहे, अखंड भिंत आहे असं भासायचा. त्यामुळे गडाच्या जवळ पायथ्याच्या जवळ एकदम येईपर्यंत तर समजत नव्हतं की या ठिकाणी ही जी भिंत आहे ती वेगळी आहे आणि या ठिकाणी दरवाजा आहे हे माहीत पडण्याचा प्रश्नच येत नाही. हा पाली दरवाजा क्रमांक 1 आणि तिथे पाठीमागे अशीच अखंड भिंत होती पुरजा एवढी. गडावरती येताना सुरक्षेची पूर्ण व्यवस्था घेण्यात आली आहे. पाली दरवाजा क्रमांक 1 त्या ठिकाणी, पाली दरवाजा क्रमांक 1 मधून आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण इथं असं वळण घ्यावं लागतं. वळण घेऊन गेल्यानंतर पण पाली दरवाजा क्रमांक 2 पटकन दिसत नाही. हा पहिला बिनीचा दरवाजा आणि दुसरा म्यान दरवाजा. तो म्यान दरवाजा पटकन दिसत नाही. आल्यानंतर एकदम मला वाटतं 90 डिग्री रस्ता वळवण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून एक वळण आहे. म्हणजे शत्रू जर किल्ल्याची माहिती नसेल तर या ठिकाणी सहजासहजी येऊ शकत नाही, फसणारच. आणि इथे आल्यानंतर हा पुन्हा असा एक टर्न घेतल्यानंतर जाऊन पोचतो तो म्यान दरवाजामध्ये. आणि म्यान दरवाजाच्या समोर एक छोटीशी दिंडी दरवाजा आहे. या दिंडी दरवाजातून आपण जाऊन पोचतो ते पाली दरवाजा क्रमांक 1च्या सज्जावरती किंवा नगरखान्यावरती. हा नगरखाना, इथून हा पाली दरवाजा मार्गे येणारी वाट. आणि या साईडला इथं दुमजली म्हणजे इथं तोफ ठेवण्यासाठी पण जागा आहे. तिथून तोफेचा मारा करता येईल असं, आणि इथे तोफ ठेवली जात होती. आणि सैनिकांसाठी उभे राहण्यासाठी वगैरे 2 मजली व्यवस्था करण्यात आलेली आहे. साहजिकच राजधानीचं ठिकाण होतं त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अगदी कडक असणार आहे. या ठिकाणी नगरखाना होता. कदाचित याच्यावरती छत असेल आणि याच्यावरून म्हणजे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज किंवा इतर कोणीही मातब्बर गडातून प्रवेश करत असतील त्यावेळेस नगरखान्यावरती नगारे वाजवले जात असणार. म्हणजे गडावरील इतर व्यक्तींना वर्दी मिळणार त्याची. छान. आणि इथून लक्ष पण ठेवता येण्यासारखं आहे सगळे काही. पाली दरवाजा मार्गे येणारी वाट अशीच. आणि हा पाली दरवाजा, पाली दरवाजाच्या वरून आता हा पाली दरवाजाच्या वरती असलेला नगरखाना.
दिंडी दरवाज्यातून सरळ वरती गेल्यानंतर पाली दरवाजा क्रमांक 2 म्हणजे म्यान दरवाजा। हा पाठीमागे पाली दरवाजा क्रमांक 2 म्यान दरवाजा। या दरवाज्यातून छत्रपती शिवाजी महाराज न जाणे कित्येक वेळा गडावरून पाय उतार झाले असतील, गडावरती प्रवेश केला असेल। ह्याच मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांची चरणधुळी या पायऱ्यावरती पडली आणि आज आपण त्या मार्गे जात आहोत। भाग्य आहे। खरं पाहता या दरवाजांनी महाराजांना वेगवेगळ्या अवस्थेत पाहिले, म्हणजे जसं की सुखदुःखात, एखाद्या मोहिमेला जाताना महाराजांच्या मनावरती किती बर्डन असेल, किंवा एखाद्या दुःखद प्रसंगी जसं की मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी तहाची बोलणी करण्यासाठी जात असताना, अथवा आग्र्याला औरंगजेबच्या भेटीसाठी जात असताना महाराजांच्या मनावरती थोडंसं बर्डन असणार, भरपूर बर्डन असणार साधारणपणे। आणि अफजलखानाच्या वधाच्या वेळेस अफजलखानाची भेट घेण्यासाठी निघालेला असताना तोही चेहरा या राजगडाच्या पाली दरवाजाने अनुभवला आहे। आणि अफजलखानाचा वध करून येऊन, अथवा औरंगजेबच्या हातावरती तूर देऊन येऊन, किंवा इतर विजय संपादन करून ज्यावेळेस महाराज गडावरती आले त्यावेळेस हसतमुखे आलेले महाराजांच्या चेहऱ्यावरचा आनंद प्रथमदर्शनी जर कोणी पाहिला असेल तर या पाली दरवाजाने पाहिला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धांगिनी जीवनाच्या साथी महाराणी सईबाई याच राजगडावरती चिरनिद्रिस्त झाले आहेत। जेव्हा 1671 साली राजगडवरून राजधानी रायगडला हलवण्यात आली तेव्हा जळ अंतकरणाने याच दरवाजातून महाराज बाहेर पडले होते। पाली दरवाजातून आत आल्यानंतर हा ओंडका आहे, हा छोटा दिंडी दरवाजा आणि हा मोठा महाद्वार बंद केल्यानंतर ते बंद करण्यासाठी हा असा ओंडका टाकला जायचा, जेणेकरून कडी लॉक पद्धत। मग हा ओंडका टाकल्यानंतर हा दरवाजा बाहेरून धडक देऊन, ओंडका मारून, काही करून उघडणं अशक्यच होतं। आणि हा दरवाजा साधारणपणे कोणी मातब्बर व्यक्ती अथवा महाराज स्वतः ज्यावेळेस गडावरून खाली पाय उतार होत असतील किंवा गडावरती येत असतील त्याच वेळेस उघडला जात असेल। इतर वेळी जर कोणी साधारण व्यक्ती येत असतील तर त्यांना छोट्या दिंडी दरवाज्यातून प्रवेश दिला जात असेल। त्याच्या शेजारी या 2 देवड्या या ठिकाणी पहारेकरू बसलेले असणार, चौकशी वगैरे। इथे मुख्य पहारेकरू म्हणजे जो द्वारपाल आहे, जसं दौलत बंकी, तो या ठिकाणी बसलेला असणार। या ठिकाणी साहजिकच राजधानीचं ठिकाण होतं, त्यामुळे कसून चौकशी केली जात असणार। या ठिकाणी चौकशी झाल्यानंतरच गडावरती प्रवेश दिला जात असेल। या पाली दरवाजा 2 म्हणजे म्यान दरवाजातून आत आल्यानंतर इथे कसा शिलालेख कोरलेला आहे। हा शिलालेख पूर्णपणे नष्ट होत आलेला आहे, म्हणजे अस्पष्ट झालेला आहे, दिसत नाही आहे की नक्की काय अक्षरे कोरलेले आहेत। कदाचित हे अक्षरं वाचता आली असती तर या दरवाजाचा इतिहास खूप चांगल्या प्रकारे समजला असता, परंतु तो ऊन वारा पावसाच्या माऱ्याने जीर्ण होत गेलेला आहे। त्यामुळे इतिहास समजून घेण्यास थोडंसं अवघड जातं। ही पाली दरवाजा क्रमांक 2 वरती असणारी तटबंदी, या तटबंदीतून वरती आल्यानंतर आपण दुसऱ्या नगरखान्यावरती येऊन पोहोचतो। या ठिकाणावरून पहिला बुरुज दिसतो। खाली पाली दरवाजा क्रमांक 1 म्हणजे बिनीचा दरवाजा, तो म्यान दरवाजातून बिनीच्या दरवाजालाही संरक्षण दिलं जाऊ शकायचं। आणि इथून पाठीमागे एक पाणीमार्ग दिसतो छोटासा, वापरात नाही
करण्यासाठी त्या मार्गाचा वापर केला जातो. तसा हा जो आहे तो राजमार्ग आहे. या मार्गाने खास म्हणजे या मार्गाने खूप सारी वर्दळ असणार त्या काळामध्ये, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये या गडावरती ज्यावेळेस लोकांची ये जा कमी झाली त्यावेळेस वापरात नसल्यामुळे अशी वाटते आहे की परंतु ज्यावेळेस गड राबता होता त्यावेळेस साधारणपणे या गडावरती येणारे बहुतांश लोक हे याच मार्गी या गडावरती येत होते. त्यामुळे साहजिकच ही वाट वर्दळीची वाट होती. पाली दरवाज्यातून आल्यानंतर आपण येऊन पोहोचतोय पद्मावती माचीच्या ठिकाणी असणाऱ्या सदरेवरती. आणि पद्मावती माचीच्या शेजारीच म्हणजे पद्मावती माचीच्या शेजारी जी सदर आहे त्या सदरच्याच पाठीमागे इथं एक तलाव आहे. आपण आता गड फिरायला जी सुरुवात करणार आहोत ती सुरुवात खरं तर चोर दरवाजापासून करणार आहोत. कारण चोर दरवाजा एका टोकाला आहे. इथून सुरुवात केली तर आपण सगळ्या गोष्टी पाहत जाऊ शकतो. त्यामुळे आपण येऊन पोहोचलो आहे तो आता चोर दरवाजा या ठिकाणी, जो गुंजवणे मार्गे एक वाट येते आणि पुढे जाऊन ती गुंजवणे दरवाजात ही जाते आणि दुसरी तीच वाट फुटून गुंजवणे दरवाजातली येणारी वाट फुटून चोर दरवाजाला येते. हा चोर दरवाजा आज जरी वापरात असला तर पण त्या काळात खास लोकांसाठीच म्हणजे आपत्कालीन वेळेस किंवा जर कोणी हेर वगैरे येणार असतील किंवा गुप्त मार्गे कोणाला बाहेर जायचं असेल किंवा गडावरती यायचं असेल अशा वेळेसच ह्या चोर दरवाजाचा वापर केला जात असे. इतर वेळी हा दरवाजा काही सर्वसाधारण लोकांच्या वापरासाठी नव्हता. सर्वसाधारण लोकांच्या वापरासाठी दरवाजा एकच, तो म्हणजे मुख्य पाली दरवाजा, राज दरवाजा, हा चोर दरवाजा. चोर दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे चोर दरवाजा हा साधारणपणे माणसाच्याही उंचीपेक्षा कमी असतो. म्हणजे माणसाची उंची 5 फूट असेल तर 3 फूटच्या दरम्यान हा दरवाजा असतो. आत्ता या ठिकाणी अशा रेलिंग्स वगैरे बसवण्यात आलेल्या आहेत, परंतु त्या काळी रेलिंग्स वगैरे काही नव्हत्या. खालून पाहिला तर हा दरवाजा सहजासहजी दिसणारही नाही, परंतु जर कोणत्या व्यक्तीला म्हणजे माहीत असणाऱ्या व्यक्तीच या मार्गे येऊ शकत असे. हे रेलिंग्स वगैरे आहेत. त्या काळात रेलिंग्स वगैरे काही नव्हत्या. या ठिकाणाहून असेच कसरत करत यावे लागणार. हा पुढे जाऊन असा गुंजवणे गावात जातो दरवाज्यात. ती समोर दिसती ती वाट गुंजवणे दरवाज्यात येते आणि ही वाट जाऊन त्या ठिकाणी मिळते आणि तिथून एकत्र होऊन वाट खाली अशी गुंजवणे गावात जाते. हा चोर दरवाजा. चोर दरवाजा ॲक्च्युली या दरवाजाला पाठीमागून बंद करण्यासाठी सोय होती. असा ओंडका पाठीमागून असा ओढला जायचा. हा ओंडका इथंपर्यंत येणार, याच्यात लॉक होणार दरवाजा पूर्णपणे. आणि हा दरवाजा लॉक झाल्यानंतर बाहेरून कसल्याही प्रकारे हा दरवाजा उघडला जात नाही. आणि ही कडी जो पाठीमागे आपण दरवाजा ओढून काढू शकतो असं. चोर दरवाजापासून पुढे आल्यानंतर असं पद्मावती तलाव आहे. पद्मावती माचीवरती पद्मावती तलाव आहे. ह्या तलावाची बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः करून घेतली आहे. आणि हा तलाव इतका प्रचंड आहे ना, या तलावाला बाजूने अशी तटबंदी आहे आणि तटबंदीतून एक दरवाजा ठेवण्यात आलेला आहे. असा हा खाली पद्मावती तलाव. या गडावरील सर्वात मोठा तलाव आहे हा. या तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जातं. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा याच तलावातील पाणी पिण्यासाठी गडावरती बाले किल्ल्यावरती पोहोचवलं जात होतं. आज सध्याही या ठिकाणचंच पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे हा गडावरती. पाणी दिसायला हिरवं दिसत असलं तरीही पितात. ह्या तलावाला चहूबाजूने अशी तटबंदी आहे. कदाचित या तलावावरती छतसुद्धा असावे, कारण राजधानीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुरक्षा व्यवस्था खूप चांगली करणं खूप गरजेचंच होतं. पद्मावती तलावाची एक दंतकथा आहे. त्याला कोणताही पुरावा उपलब्ध नाही, परंतु एक ती दंतकथाच आहे. ज्यावेळेस गडाची बांधकाम
चालू होते त्यावेळेस गडावरती तलाव निर्मिती करण्याचं हे ठरवलं गेलं. आणि पाण्याची व्यवस्था करत असताना तलाव कुठे बांधायचा नक्की याचा विचारविनिमय सुरू होता. त्यावेळेस महाराज व इतर जे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याही एका जागेवरती सहमत होत नव्हते, एकमत होत नव्हतं. त्यामुळे तलाव कुठे बांधायचा हा प्रश्न पाठीमागे पडत होता. असेच ज्यावेळेस गडाचं बांधकाम चालू असताना महाराज पाहणी करण्यासाठी आलेले असताना एकदम मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर गडावरती सगळं पाणी त्या ठिकाणून गडावरून खाली वाहून जात आहे असं महाराजांच्या निदर्शनास आलं. त्यावेळेस सगळ्यांची पळापळी झाली. त्यावेळेस महाराज इथेच कुठेतरी एका झाडाच्या आडोशाला थांबले असं म्हणतात. आणि त्यावेळेस जे गडावरून पाणी वाहत येतं ते या गडावरून खाली वाहून जात होतं. आणि साहजिकच निसर्गापासून मिळालेल्या पाण्याचा जर वापर करणार नाहीत ते म्हणजे महाराज असे करणारच नाहीत. पाण्याची एकदम व्यवस्था लावण्यासाठी महाराजांना ही जागा एकदम योग्य वाटली. कारण गडावरून जाणारं पाणी खाली वाहून वाया जाण्यापेक्षा ते साठवून ठेवण्यासाठी ही जागा एकदम योग्य आहे असं समजून त्यांनी या ठिकाणी तलाव बांधण्याचं ठरवलं. आणि या तलावाला पद्मावती हे नाव देण्यात आलं. कारण का तर शेजारीत पद्मावती मातेचं मंदिर आहे आणि ही माची ही पद्मावती माची आहे. असे पाठीमागे पद्मावती तलावाच्याच लगेच वरती आल्यानंतर इथे मंत्रिमंडळातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे सोनोपंत डबीरांची निवासस्थान आहे. हे आहे सोनोपंत डबीरांचे निवासस्थान. त्याच्या बाजूलाच ही समाधी आहे ज्याच्यावरती महाराणी सईबाई असा उल्लेख केलेला आहे. आणि याच्यापासून पुढे आल्यानंतर या बाजूला आहे ते पद्मावती मंदिर आणि त्याच्यासमोर हा दीपस्तंभ किंवा कर्पूरस्तंभ. असं पद्मावती मंदिरामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरातील सदस्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. आणि या मंदिराच्या मूर्तीची एक कहाणी म्हणजे अशी की ही जी मूर्ती आहे ती स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वहस्ते या मंदिरामध्ये प्रतिष्ठापना केली होती. परंतु पुढे हा गड जेव्हा मुघलांच्या ताब्यात गेला त्यावेळेस एक वेळ मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर एक राजपूत सरदार होता, त्याचं नाव मला आज आठवत नाही, त्याच्या ताब्यात गेल्यानंतर मराठीने काही मूर्ती हलवली नाही. कारण का तर तो मूर्तीची विटंबना करणार नाही असं वाटलं होतं. परंतु जेव्हा प्रत्यक्ष हा गड औरंगजेबच्या ताब्यात गेला त्यावेळेस ही मूर्ती उचलून पद्मावती तलावामध्ये लपवून ठेवण्यात आली होती. परंतु जेव्हा पुन्हा हा गड मराठ्यांनी जिंकून घेतला त्यावेळेस मंदिर रिकामे ठेवता येत नाही म्हणून या मूर्तीची स्थापना केली. आणि जेव्हा पुन्हा या पद्मावती तलावातील गाळ काढण्याचं काम चालू होते तेव्हा ही मूर्ती पुन्हा सापडली. ही ती मूर्ती आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वहस्ते या मंदिरामध्ये प्रतिष्ठापना केली होती. असं अजून एक सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कोणत्या मोहिमेवरती निघत होते ते या मंदिरात येऊन पद्मावती मातेचा आशीर्वाद घेत होते आणि प्रत्येक वेळेस त्यांना यश हे आलेलंच. हे आहे रामेश्वर महादेव मंदिर. त्याच्याच पाठीमागे पद्मावती मंदिराच्या शेजारी ही एक टाका आहे पाण्याचं. त्या पाण्याच्या टाक्यावरती लोखंडी जाळी टाकून ते झाकून ठेवण्यात आलेलं आहे. कदाचित या टाक्यातील पाणी वापरासाठी किंवा पिण्यासाठी वापरात असावेत. परंतु पाणी इतकं स्वच्छ दिसत नाही आहे. त्याच्या शेजारी असलेलं दुसरे हे एक टाकं, हे टाकंसुद्धा लोखंडी जाळीने झाकून ठेवण्यात आले आहे आणि याच्या बाहेर बोर्ड लावलेला आहे पिण्याचे पाणी म्हणून. ज्यावेळेस आपण पद्मावती तलावाकडून पद्मावती मंदिराकडे येतो, हे पद्मावती मंदिराच्या समोरच आहे सोनोपंत डबीरांची वास्तू म्हणजे निवासस्थान. त्याच्या शेजारी आहे महाराणी सईबाईची समाधी आणि रामेश्वरम मंदिराच्या शेजारी एक 2 टाक्या आहेत ज्या अंडरग्राऊंड आहेत, म्हणजे वरून झाकलेलं आहे त्या टाक्यावरती. त्या टाक्याचं पाणी कदाचित पिण्यासाठी योग्य आहे. तिथं लिहिलंही पिण्यासाठी पाणी आहे, परंतु ते पाणी पिण्यायोग्य तर वाटत नाही. आणि त्याच्याच पुढे समोर हे कचेरीचे अवशेष. हा पाठीमागे दिसतो तो दीपस्तंभ. ॲक्च्युली याला दीपमाळ म्हणतात पण तो दीपमाळ अशी नसते, हा दीपस्तंभ किंवा कर्पूरस्तंभ असावा पाठीमागे दिसतो तो. आणि ही आहे महाराणी सईबाई यांची समाधी. परंतु ही विषयी दुमत आहे. कारण का तर हिंदू धर्मामध्ये वैष्णवपंथ शैवपंथांची समाधी वेगवेगळी असतात. जशी शैवपंथ यांची समाधीवरती शिवलिंग कोरलेलं असतं आणि वैष्णवपंथी यांच्या समाधीवरती विष्णुपद असतं.
त्यामुळे आणि स्त्रियांच्या समाधीच्या आसपास म्हणजे शक्यतो तुळशी वृंदावन असतं, त्यामुळे ही महाराणी सईबाईची समाधी असावी याच्याविषयी शंका आहे. पद्मावती मंदिरापासून आणि महाराणी सईबाईंच्या समाधीसमोरून पुढे आल्यानंतर आहे रामेश्वरम महादेव मंदिर. या मंदिराचं असं दर्शन घ्यायचं. हे शिवलिंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते या शिवलिंगाची न जाणे कित्येक वेळा पूजा केली असेल. पावसाला पुन्हा सुरुवात झाली आणि रामेश्वरम मंदिर, पद्मावती मंदिर याच्यापासून पुढे आल्यानंतर हे कचेरीचे अवशेष आणि इथून वरती गेल्यानंतर आहे राजवाडा. राजवाड्याचे अवशेष आहेत. हे आहेत राजवाड्याचे अवशेष. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः वास्तव्य करत होते आणि त्यांचा राणीवसा या ठिकाणी राहत असे. याच राणीवसाच्या पाठीमागे म्हणजे राजवाड्याच्या पाठीमागे एक तलाव आहे. तो म्हणजे खाजगी वापरासाठी तलाव असावा. कदाचित महाराजांच्या ज्या राण्या होत्या त्यांच्या वापरासाठी हा तलाव होता. आणि म्हणजे हे राजवाड्याचे अवशेष आहेत. हा मधला पॅसेज, पलीकडे हे खोल्या असतील, अलीकडे हे खोल्या असतील आणि पाठीमागे एक मोकळी जागा, जे समजा फेरफटका मारण्यासाठी किंवा विरंगुळासाठी ही पाठीमागची जागा. आणि इथून असंच पाठीमागे आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो तो एक तलाव. त्या तलावाशेजारी जे राणींच्या खाजगी वापरासाठी तलाव होता, तो हा पाठीमागे दिसतो तो तलाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राणींच्या खाजगी वापरासाठी वापरण्यात असलेला तलाव. असे या राजवाड्याच्या शेजारी राजवाड्याच्या वस्तू ज्या आहेत त्याच्या शेजारून असे खाली एक वाट जाते. ही वाट कदाचित तलावाकडे जाण्यासाठी वाट आहे. चला त्या वाटेने आपण तलावाकडे जाऊन पाहूयाच. ही वाट अशीच तलावाकडे जाते. जो तलाव महाराज आणि महाराजांच्या कुटुंबाच्या खाजगी मालकीचा होता, खाजगी वापरासाठी होता. राजवाड्याचे अवशेष आणि पद्मावती माचीवरची सदर पाहून आल्यानंतर पुढे आहे अशी एक वास्तू आहे. ती कोठार म्हणून याचा उल्लेख आहे, परंतु हे धान्य कोठार आहे की दारुगोळा कोठार आहे असा याचा कुठे उल्लेख नाही. ठीक आहे, दोन्ही असतील तर म्हणजे जर कर स्वरूपात कोणता धान्य येत असेल या माचीवरती तर ते याच ठिकाणी ठेवले असणार. आणि तटरक्षणासाठी जेव्हा युद्ध वगैरे होत असेल त्यावेळेस दारुगोळा पाहिजे असेल तर तटाच्या आसपासच पाहिजे. त्यामुळे हे धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार असू शकतं. हे दारुगोळा कोठाराच्या समोर भग्नावस्थेत पडलेला तोफा. याच तोफांची शिवरायांच्या काळामध्ये काय दहशत असेल विचार करा. भले आज अशा छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडले जरी असले ना, त्या काळात तोंडचं पाणी पळवण्यासाठी या शूर वीर त्यावेळेस होत्या. आणि एक बार टाकला ना शत्रुपक्षाची दानादान उडत असेल. ही आहे पद्मावती माचीवरील सदर. राजवाड्याच्या अवशेषाच्या शेजारी ही सदर आहे. पुरातत्व खात्याने ही सदर सध्या बंद ठेवली आहे, परंतु याची पुनर्बांधणी चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे. पद्मावती माचीवर कचेरी असल्याकारणाने या सदरेमध्ये बहुतांश खूप काम चालत असावे. या सदरेच्या खाली एक गुप्त खोली आहे. आपण या गुप्त खोलीमध्ये जात आहोत. ही पद्मावती माचीच्या खाली एक गुप्त खोली आहे. अशी
त्या काळात कदाचित एखादे म्हणजे स्वराज्यातील काही महत्त्वाच्या वास्तू, कोणते पत्र वगैरे किंवा दस्तावेज ठेवण्यासाठी एकतर याचा वापर केला जात असावा, किंवा असंही सांगितलं जातं की एखाद्याला शिक्षा झाली तर त्याला कालकोठडीत म्हणजे या ठिकाणी डांबून ठेवण्यात येत असावा. अशी पद्मावती सदर क्रॉस करून पुढे आल्यानंतर समोर 2 वाटा फुटतात. एक वाट जाते बाली किल्ल्याकडे आणि एक वाट जाते सुवेळा माचीकडे. आपण आता बाली किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेने जाणार आणि पुढे जाऊन संजीवनी माचीकडे जाणार आहोत. ती खाली राहिली पद्मावती माची. पद्मावती माचीकडून बाली किल्ल्याकडे जाणारी जी वाट येते ती वाट या ठिकाणी येऊन दुभंगते आणि एक वाट जाते बाल्य किल्ल्याकडे, दुसरी वाट जाते संजीवनी माचीकडे. म्हणजे बाल्य किल्ल्याला वळसा घालून आपण संजीवनी माचीकडे जाणार आहोत. संजीवनी माची ही साधारणपणे 3 ते 3.5 किलोमीटर लांब आहे आणि मध्ये जाताना बुरुज लागतात आणि एक आळू दरवाजा लागतो. राजगड हा इतका प्रचंड आहे की त्याची विभागणी 4 भागामध्ये करण्यात आलेली आहे. एक पहिला मुख्य म्हणजे बाल्य किल्ला, दुसरी पद्मावती माची, तिसरी सुवेळा माची आणि संजीवनी माची. ॲक्च्युली 4 वेगवेगळे भाग आहेत. यांचा मिळून राजगड होतो. साहजिकच राजगड हा राजधानीचं ठिकाण होतं, म्हणजे राजधानीचं शहर म्हणा नाचचं ते होतं. आणि त्यामुळे कोणत्याही माचीकडून कोणत्याही माचीकडे जाताना प्रत्येक ठिकाणी असा दिंडी दरवाजा हा लागतोच. म्हणजे तुम्ही एखाद्या माचीवरून दुसऱ्या ठिकाणी चालला असाल तर त्या ठिकाणी तुमची पहारेकरू चौकशी करणार म्हणजे करणार, नक्कीच करणार. कारण सुरक्षा व्यवस्था म्हणजे सुरक्षा व्यवस्थाच असते. अशा या मार्गाने हळूहळू आपण संजीवनी माचीकडे निघालेलो आहोत. आणि संजीवनी माचीकडे जात असताना हा बालेकिल्ल्याचा भक्कम बुरुज आणि तटबंदी असं ताशीव काम एकदम. या तटबंदीवरून वरती चढून जाण्याचा कोणी विचारही करणार नाही, स्वप्नातही विचार करणार नाही. आणि जरी कोणी विचार केलाच तर वरती सैनिक आहेतच पहारा देणारे. गडावरती वर्दळ खूप कमी आहे. संजीवनी माचीकडे जाणारा कदाचित मी एकटाच आहे या वाटेला. संजीवनी माचीच्या वाटेला मला अजून तरी कोणीही भेटलेलं नाही, एकटाच चाललो आहे. खतरनाक जितकी दृश्य मनमोहक आहेत ना तितकीच भीती वाटण्यासारखेही आहेत. प्रचंड. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड या गडाची निवड राजधानीचा गड म्हणून करण्यामागचे कारण म्हणजे या राजगडाकडे कोणत्याही बाजूने येत असताना आपणास एखादी नदी किंवा टेकडी अवश्य ओलांडावीच लागते. त्यामुळे या गडाला नैसर्गिक सुरक्षा तर लाभलेली आहेच, परंतु या गडाच्या बालेकिल्ल्याचा विस्तार पण आकाराने खूप मोठा आहे. त्यामुळे राजधानीचा गड आणि त्याच्या बालेकिल्ल्याचा विस्तार मोठा असणे गरजेचंच होतं राजकारभाराच्या दृष्टीने. त्यामुळे या गडाची निवड ही राजधानीचा गड म्हणून करण्यात आलेली असावी. खरंच हा नजारा मनमोहक ही तितकाच आहे आणि भीतीदायक ही तितकाच आहे. साहजिकच माणसाचं मन असतं ते न जाणे कोणते कोणते विचार करत असते. या रस्त्याने जात असताना असं साहजिक वाटतं की जर एखादा वरून दगड कोसळला, दरड कोसळली तर एवढ्याशा पायवाटेवरून जात असताना वरून आलेला दगड सरळ आपल्याला घेऊन, वरून सरळ आलेला दगड आपला शीतून घेऊन सरळ खाली दरीमध्ये आणि दरीतून डायरेक्ट ढगात. हा पुढे दिसतो तो बालेकिल्ल्याचा पश्चिम बुरुज आहे.
संजीवन माचीकडे जात असताना असे ज्यावेळेस संजीवन माचीकडे येतो त्यावेळेस एक सदर लागते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राजगड हा 4 विभागामध्ये 4 भागामध्ये विभागला गेला आहे. आणि त्यामुळे प्रत्येक माचीवरती संजीवनी माचीवरती वेगळी सदर आहे, पद्मावती माचीवरती वेगळी सदर आहे, सुविळा माचीवरती वेगळी सदर आहे आणि बालेकिल्ल्यावरती वेगळी सदर आहे. कदाचित पद्मावती माचीवरती जी सदर होती ती सदर जास्त मोठी असावी, कारण त्या ठिकाणी लोकांचा राबता होता. तिकडून राजमार्ग असल्याने सर्वसाधारण कोणी जर जनता येत असेल तर ती त्याच ठिकाणी येत असेल. आपली काही कचेरीची कामं वगैरे असतील ते त्या ठिकाणी करून परत जात असतील. ही आहे संजीवन माचीवरती सदर. इथून पुढे गेल्यानंतर खाली चोर दरवाजा आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राजगडावरती येण्यासाठी साधारणपणे 10 दरवाजे आहेत. म्हणून ते चोर दरवाजे वगैरे पकडून सगळे 10 दरवाजे आहेत. परंतु प्रामुख्यानं आज वापरत असणारे 4 दरवाजे आणि त्या काळी कदाचित 2च दरवाजे वापरले जात असावेत. एक राजमार्ग पाली दरवाजा आणि दुसरा आळू दरवाजा. चोर दरवाजा हे आपत्कालीन वेळेसाठीच असतो किंवा खास व्यक्तींसाठी, जसे की राजघराण्यातील कोणी व्यक्ती असतील, गुप्तपणे त्यांना जायचं यायचं असेल किंवा एखादा हेर वगैरे एखादी बातमी घेऊन गुप्तपणे गडावरती येणार असेल तर त्या दरवाजाचा वापर करत असेल. संजीवनी माचीकडे जात असताना जागोजाग मध्ये वास्तूंचे अवशेष सापडतात आपणास. कदाचित त्या वेळेच्या अधिकाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था किंवा तटरक्षक किंवा सैनिकांच्या राहण्याची व्यवस्था जी केलेली असावी. ॲक्च्युली खाली पाठीमागे तिथे चोर दरवाजा आहे. त्या तटापर्यंत जाण्याची वाट शोधतो आहे, परंतु कुठून जायचं हेच समजत नाही. तिथे जायला वाट सापडत नाही आणि त्यात धोक्याने समोरच काहीच दिसत नाही आहे. आता आपण येऊन पोहोचलो आहे टेहळणी बुरुज या ठिकाणी आणि टेहळणी बुरुजातून पुढे गेल्यानंतर संजीवनी माचीच्या पुढे संजीवनी माचीकडेच आपण चाललेलो आहोत. हा टेहळणी बुरुज आहे. तटबंदी खतरनाक आहे, पाहण्यासारखी आहे, परंतु या धोक्यामुळे काहीच दिसत नाही. वाट पाहतोय आपण धोकं जाण्याची, पण काही फायदा नाही. हा पाठीमागे एक दिंडी दरवाजा दिंडी दरवाजा नाही, हा दरवाजा चांगला मोठा दरवाजा आहे, परंतु हा दरवाजा सुस्थितीत नाही आणि दरवाजा बसवलेले नाही. त्याचे फक्त अवशेष उरलेत. नक्की कुठे जायचं? तटबंदीवरून खाली जायचं की वरून जायचं नाही सुचत. हे टेहळणी बुरुजाच्या समोर आल्यानंतर एक छोटंसं पाण्याचं टाकं. हा राजधानीचा गड असल्यामुळे या ठिकाणी ना पाण्याची व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे. माझ्या माहितीनुसार एक मिनिट आहे आणि इकडे तटबंदी नाही, इकडे नाही जायला पाहिजे. चला परत. तर माझ्या माहितीनुसार या गडावरती छोटी मोठी अशी मिळून साधारणपणे 350च्या आसपास, म्हणजे कमी किंवा जास्त पाण्याची टाकी आहेत. आणि आपण असं संजीवनी माचीच्या तटबंदीवरून हळूहळू पुढे पुढे जात आहोत. एक क्षणासाठी असं धुकं जातं, आता वाटतं की आनंद वाटतो. पूर्ण धुकं गेलं आता पाहायला भेटेल, परंतु एका क्षणात पुन्हा धुकं येतं.
हे संजीवनी माचीकडे जात असताना पाण्याची टाकी. आप्पा परबांच्या पुस्तकामध्ये या टाक्यांचा उल्लेख हा सटवाईची टाकी म्हणून केला आहे. असेल प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे टाक्यांना वेगवेगळी नावं देण्याची प्रथा होती, देतात ही, किंवा त्या काळात नसेल तर पुढे अनुषंगाने जे लोक राहत असतात ते आपणास सोयीची अशी नावं, म्हणजे बोली भाषेत जे नाव घेतलं जातं ते नाव त्या वस्तूला भेटत जातं. जसं की इथं एखादी सटवाई देवीचं मातेचं मंदिर असेल, त्या सटवाई देवीच्या शेजारचं टाकं म्हणजे सटवाईचं टाकं, अशा प्रकारे हे सटवाईचं टाकं नाव पडलं असेल. त्याच्या पुढे अजून एक पाण्याचं टाकं, त्यालाच लागून दुसरं पाण्याचं टाकं आहेत पाण्याची. सगळी मिळून या गडावरती साधारणपणे 360 पाण्याची टाकी आहेत. आपण आधी तटबंदीवरती जाऊन पाहूया आणि त्याच्यानंतर खाली जाऊया दरवाजातून. हा एक बुरुज आणि बुरुजावरती या जंग्या. ॲक्च्युली जंग्यातून खाली काहीच दिसत नाही आता. समोर काही दिसत नाही. चला वाट बघूया थोडा वेळ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमधून काही शिकण्यासारख्या गोष्टी भेटल्या असतील तर व्हिडिओला अवश्य लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय.